खरं तर मला शब्द सुचत नाही बोलायला आता. हा जो मोठा सन्मान केलाय माझ्या ओळखीने हा मी कधी विसरणार नाही. मी ज्या टायमाला 2010 साली या वस्तीमध्ये आलो त्यावेळेस हाडोळा वस्ती कोणत्या ठिकाणी ही नगर मधल्या कोणाला सुद्धा सांगता आली नाही की सर तुम्ही हाडोळा वस्तीला चाललात, पण हाडोळा वस्ती नगर तालुक्यात नाही व आम्ही ऐकलीच नाही. मला असं कसं होईल व आमच्या तर ऑर्डरवर दिलेलं आहे हाडोळा वस्ती. आणि मग ते म्हणले पुन्हा BRC ला गेलो मी आणि त्या ठिकाणी मला सांगितलं की मी तरी जो PSC आहे त्या PSCच्या पाठीमागे तुमची हाडोळा वस्ती आहे. त्याच वेळेस मनात धरलं की हाडोळा वस्तीचं नाव हे आपण सर्व तालुक्यालाच नाही तर पूर्ण जिल्ह्याला आपण माहिती करून देणार की हाडोळा वस्ती काय आहे. आणि आज सगळ्यांनाच माहिती आहे की आपली हाडोळा वस्तीची शाळा सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी उच्च श्रेणीवर पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी आपल्या शाळेच्या विकासामध्ये असणारे आपले सर्वच गावकरी त्याचप्रमाणे मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे या ठिकाणी उपस्थित असलेले दोन्ही सुद्धा केंद्र प्रमुख या शाळेच्या विकासामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. ज्यावेळेस मी सुरुवातीला शाळेत आलो अंगणवाडी शाळा भरायची त्यावेळेस शंकर पालवे सरपंच होते. त्यांची खूप तळमळ असायची की शाळा कधी उभं राहील. हे 2-2, 4-4 वर्ग एका अंगणवाडी दुपारपर्यंत भरायची, तिथून पुढे शाळा भरायची. त्यांनी तळमळ करून आपल्याला जागा मिळवून दिली आणि जागा देणाऱ्यांचं पण खूप मोठं या ठिकाणी योगदान आहे. त्यांची मुलगी सुद्धा या ठिकाणी CA पदावर कार्यरत आहे. CA पद हे खूप UPSC लेवलचं पद आहे. हे खूप मोठं आपल्या म्हणजे वस्तीसाठी नावाजलेलं पद आहे ते. त्याचबरोबर या ठिकाणी पूर्ण ग्रामस्थ वेगवेगळ्या पदावर आलेले सरपंच यांनी प्रत्येक वेळी आम्हाला शाळेसाठी योगदान दिलं आणि त्याचाच खरं तर हे रूप आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून जर सांगायची गोष्ट झाली तर मी ज्यावेळेस मला या ठिकाणी कमी असायचे, पट कमी असायचा आणि मी शाळेत यायचो तर शाळेत 17 पटापैकी 4 मुलं हजर असायचे. बाकीची मुलं का बरं येत नाहीत याचा थोडा विचार केला तर पालक मुलांना शाळेत काय पाठवायला तयार नसायचे. मी काय करायचो शाळेवर सही करायचो आणि शाळेच्या पलीकड जाऊन मुलांना घेऊन यायचो आणि त्यावेळेस मुलं सगळे शाळेत बसायचे आणि मग 5 वाजेपर्यंत शिकवायचो. प्रत्येक वेळी मला लाभलेले सहकारी शिक्षक केंद्रातील सर्वच यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, प्रेरणा दिली. सर तुमची शाळा आज नाही उद्या चांगली होईल. त्यातले आज उपस्थित या ठिकाणी सर्वच जण उपस्थित आहेत माझे सहकारी शिक्षक. कार्यक्रमासाठी आवर्जून त्यांच्या शाळेमध्ये मुलं बसलेली तरी सुद्धा माझ्यासाठी ते या ठिकाणी हजर राहिले. बेरड सर आहेत, गुलाब सर आहेत, खांगे सर आले होते, त्यानंतर फलके सर येऊन गेले आणि ग्रामस्थ तर म्हणजे अगोदरपासूनच फोन करत सर तुम्ही कधी येतात आपले मदत सांगा. खरं सांगायचं झालं सर बघून भाऊ तुम्हाला खरं सांगतो माझी तुमच्या पुढे येण्याची हिंमतच होत नव्हती की भाऊ कसं जावं पुढे आपण यांच्याला. आपण सोडून गेलो शाळा आणि पुढे कसं जावं. आणि मला या ठिकाणी म्हणजे आतापर्यंत 4 सहकारी लाभले. पुढच्या सुरुवातीला 2-4 दिवसच होते ते. त्यानंतर उद्बत्ते मॅडम आल्या. उद्बत्ते मॅडम नंतर पवार सर सुद्धा 5 वर्ष सोबत होते आणि भिंगारकर मॅडम सुद्धा मोठ्या बहिणीसारखं मला वेळोवेळी मार्गदर्शन करायच्या. आणि मला यांचं म्हणजे एकट्याचा वाटा नाही माझा, प्रत्येकांचा जे वेळोवेळी बदलून गेलेत त्या सगळ्यांचाच आहे प्रगतीमध्ये, सगळ्यांचा वाटा आहे. आता तुम्हाला खरं सांगतो बाकीचं तर त्या सोडून कोविड काळ होता. कोविड काळामध्ये लोक एक पाण्याचा ग्लास सुद्धा लोकांना देत नव्हते आणि या वस्तीतील लोक मला सर जेवण करा, बसा, चहा प्या. आणि त्यावेळेस लोकांना सुद्धा जवळचा पाहुणा आला तरी लांबून बोलायचे आणि मला ते जवळ म्हणजे इतकं करायचे की मला प्रेम पाहून खरंच मला म्हणजे आता बोलता येत नाही एवढं शब्द म्हणजे सांगता येणार नाही एवढं त्यांचं माझ्यावरती प्रेम झालेल्या लोकांचं. त्यानंतर आपल्या रमाई नगरमध्ये आता प्रवेशद्वार जो झालेला रमाईनगर हा खरोखरच ऊर्जा देणारा प्रवेशद्वार आहे. ज्या वेळेस मी त्या प्रवेशद्वारातून येतो तुम्ही हात जोडून आतमध्ये शिरतो प्रवेशद्वाराच्या. रमाई माता यांचा खरोखरच माझ्या पाठीमागे आशीर्वाद असेल. मला जे सकारात्मक भावना दिली शिकवण्याबद्दल
की रमाई माताचा माझ्या पाठीमाग आशीर्वाद असेल, सद्गुरूंचा आशीर्वाद असेल, संजीवनी महाराज असतील गडावरती, त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद असेल. आणि आता ज्या ठिकाणी बदली झाले, मी भगवान बाबांच्या भूमीमध्ये गेलेलो आहे, त्यामुळे मला त्या ठिकाणी सुद्धा अशीच प्रेरणा मिळणार आहे, त्यात काही शंका नाही. एकनाथवाडी म्हणजे भगवान बाबा ज्या गड आहे त्यांच्या पायथ्याला असणार गाव आहे. आणि माझे स्वतः वडील भगवान गडावर 14-15 वर्ष राहिलेले भीमसिंग महाराज सोबत. आणि त्यांचा पण माझ्या सोबत आशीर्वाद होता, त्यांची सर्व कृपा. की ज्या टायमाला म्हशीचा व्यापार करायचे त्या टायमाला ते मेत्रीला मुक्काम करायचे. मी त्या ज्यावेळेस गाव भेटणार होतं मला त्यावेळेस म्हणलं असं असं गाव आहे बघ, चांगलं आहे का? ते म्हणले मी तिथं मुक्काम करत होतो, बिंदासला सगळे आपलेच माणसं आहेत, काही काळजी करू नको. ते वडिलांचा मला शब्द होता. आणि तसंच झालं. मला एवढ्या सेवेमध्ये कोणताही राजकारणी म्हणा किंवा काय म्हणा किंवा जे काही उद्योजक आहेत आपल्या ठिकाणी उपस्थित असले नंदू शेट्टी यांनी सुद्धा आम्हाला खूप वेळेस म्हणजे मदत केली शाळेसाठी, कॉम्प्युटर म्हणा, रंगकामासाठी मदत. त्यांचा म्हणजे प्रत्येक गावातील व्यक्तींचा या शाळा विकासामध्ये हरीचा वाटा आहे. आणि ही शाळा अशीच पुढे प्रगतीपथावर जाणार आहे. त्याच्यामध्ये आपलं असंच लोकांचं सहकार्य लागणार आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. त्याबरोबर अजून जर सांगायचं झालं तर आपले मुलं जे आहेत ते सर्वांनी जिल्हा परिषद शाळेत शिकवायचे. जिल्हा परिषदेच्या शाळेचा विकास होतो तो इतर कोणत्याही शाळेत होत नाही. सर्वांगीण विकास जो म्हणतो ना, विनोबा भावांनी शिक्षणाची त्रिसूत्री सांगितली होती, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक. या त्रिसूत्रीतून जो विद्यार्थी जातो ना तो विद्यार्थी परिपूर्ण होतो. आणि अशी त्रिसूत्री जर घडवायची म्हटलं मुलांमध्ये तर त्याला जिल्हा परिषद शाळेतच घडू शकतो. इंग्रजी माध्यमात बौद्धिक विकास होईल, शारीरिक विकास होईल, मात्र भावनिक विकास होणार नाही. आपण खूप पाहतो अमेरिकेला मुलं इंग्रजी शिकून जातात, मात्र त्यांच्या आई वडील जर इकडे एक्सपायर झाले किंवा वारले तसे ते सांगतात की तिकडे तुम्ही काय करा, आम्ही एकूण पैसे पाठवतो, तुम्ही त्यांचा अंत्यसंस्कार उरकून घ्या, आम्हाला काही होत नाही. हे इंग्रजी माध्यमांच्या शाळेचं आपल्याला पाहायला मिळतं. तसं मराठीचं नाही. मराठीचं त्याला सगळे नाते होते कळणार, सर्व काही होणार. अशी जिल्हा परिषद शाळा आहे. म्हणून आपल्याला जाता जाता मी एवढं सांगतो, तर बोलायला तर खूप आहे, वेळ खूप झालेला आहे. आणि सर्व मंडळी सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी थांबून आहेत. आम्हाला ज्या सर्वांनी या कार्यक्रमासाठी जी एवढी मोठी माझा सत्कार केला हा मी कधी विसरणार नाही. आणि जर मला भविष्यामध्ये ह्या शाळेला येण्याचा योग आलाच किंवा मेकरीत या गावाच्या परिसरात जर येण्याचा योग आला तर मी तो, जरी माझं गाव लांब असलं तरी तो घेतल्याशिवाय राहणार नाही. माझं गाव या ठिकाणी 100 किलोमीटर होतं तरी सुद्धा मला जवळ असल्यासारखं वाटायचं. आणि आज 30 किलोमीटरवर गेलोय तरी सुद्धा मी लांब असल्यासारखं आहे. हे या वस्तीने मला दिलेलं प्रेम आहे. तर एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.